ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीच्या कारवाईचा बडगा पाहायला मिळतोय। अवधूत साठे असं त्यांचं नाव आहे। यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती देणाऱ्यांवर सध्या कारवाई सुरू आहे। अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ठिकाणी सेबीने कारवाईचा बडगा उगारलाय। 2 दिवस ही शोध मोहीम सुरू होती। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेलाय। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारलेला आहे। अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकादमीवर 2 दिवस ही शोध मोहीम सुरू होती। यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती देणाऱ्यांवर सध्या कारवाईचा बडगा उगारला जातोय। त्यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महत्त्वाची बातमी पाहतो। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारलेला आहे। सेबी आता काय कारवाई करेल याकडे लक्ष असेल। अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकादमीवर 2 दिवस शोध मोहीम सुरू होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, मोठी बातमी पाहतोय। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे। यूट्यूब आणि सोशल मीडियावर शेअर बाजाराची माहिती ज्या व्यक्ती देतात त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारला जातोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, मुंबईतील प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्या विरोधात मोठे सर्च ऑपरेशन केले आहे। तसंच त्यांचे अवधूत साठे यांचे यूट्यूब चॅनल सुमारे 9,36,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचले आहे। त्या माध्यमातून मार्केट ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक रणनीतीबद्दल माहिती देतात। तर सेबीचे याबाबत त्यांच्या ट्रेडिंग गुरु असलेले अवधूत साठे सेबीच्या रडारवर आलेत आणि कर्जतच्या क्लासवर त्यांची कारवाई करण्यात आलेली आहे। तर अवधूत साठे हे एक प्रसिद्ध मार्केट इन्फ्लुएन्सर आणि ट्रेडिंग गुरु आहेत। किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंगची माहिती देण्यात त्यांचा भर असतो। मात्र सोशल मीडिया आणि कर्जत ट्रेडिंग अकादमीच्या माध्यमातून साठे यांनी स्वतःला एक तज्ज्ञ म्हणून नावारूपास आणलं आहे आणि लाखो लोक त्यांच्या ट्रेडिंग क्लासशी जोडले गेले आहेत। मात्र त्यांच्या काही क्लासेसबद्दल सेबीकडे तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारीनुसार ते ऑपरेटरसोबत मिळून पेनी स्टॉक्सचा प्रचार करून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे सेबीने मुंबईजवळ कर्जत येथील त्यांच्या ट्रेडिंग अकादमीवर 2 दिवस शोध मोहीम राबवली आणि या कारवाईतून सेबी साठे आणि त्यांच्या अकादमीच्या कामकाजावर किती गंभीरपणे लक्ष ठेवून हे समोर आले आहे। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीने छापा टाकलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय। आम्ही अवधूत साठेंच्या अकादमीशी संपर्क साधून त्यांची बाजू समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय। मात्र अद्याप या संदर्भात त्यांच्याकडून कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाहीये। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीने कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकादमीवर आता 2 दिवस शोध मोहीम सुद्धा सुरू होती। यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची जे लोक माहिती देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। अवधूत साठे यांचे यूट्यूबवर 9.36 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या कार्यालयावर आता सेबीने छापा टाकलेला आहे। जवळजवळ 2 दिवस ही शोध मोहीम सुरू होती आणि त्यानंतर आता त्यांची चौकशी होईल। चौकशीमध्ये काय समोर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल। अवधूत साठे यांचे यूट्यूबवर 9.36 लाख सबस्क्रायबर्स आहेत। यूट्यूब आणि सोशल मीडिया थ्रू शेअर बाजाराची माहिती देणार आणि या संदर्भात बोलूयात शेअर मार्केटचे तज्ञ केदार ओक जी आपल्या सोबत आहेत। केदारजी नमस्कार। मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहतोय।
आपण पाहतो की यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती जी दिली जाते, बरेच फ्रॉड्स होतात. खूप लोक यामध्ये आतापर्यंत त्यांना त्रास झालेला आहे. मात्र आता अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीनं छापा टाकल्याचं कळतंय. हो, ऍक्च्युली हे कशा करता झालंय याची अजून क्लॅरिटी आलेली नाहीये. बेसिकली मुळात हे सगळे लोक आहेत ना, जे ट्रेनिंग घेतात हे एज्युकेशनल पर्पज घेत आहेत की ऍज अ व्यावसायिक म्हणून घेत आहेत का ऍज अ मार्केट इन्फ्लुएन्सर म्हणून घेत आहेत, हे बघणं यात गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते बहुतेक क्लासेस फक्त घेत होते आणि त्यातनं लोकांना शिकवायचा प्रयत्न करत होते की मार्केटमध्ये टेक्निकली हे काम कसं बघितलं पाहिजे किंवा एखादा स्टॉक जेव्हा खाली वरती होतो तेव्हा त्याच्यामध्ये काय पॅरामीटर्स बघितले जातात, ऍव्हरेज मुव्हिंग कसं असतं, काय असतं, आणि मग त्याच्याबरोबर काही इन्फॉर्मेशन बेस्ड ट्रेडिंग सांगणं किंवा त्याच्यात काय काय पॉसिबिलिटीज असतात डाऊन साईडला अप साईडला, हे सगळं त्यांचं टेक्निकली शिकवायचं काम होतं. जी पण मला माहिती आहे तोपर्यंत. आता सेबीने ऍक्शन का घेते हा एक वेगळा विषय आहे. माइट बी त्यांच्याकडे काही इन्फॉर्मेशन असू शकते इनसाइडर ट्रेडिंग किंवा त्या पद्धतीचा, त्यामुळे ते जोपर्यंत क्लिअरिटी येत नाही त्याबद्दल सविस्तर म्हणणं तसं चुकीचं आहे. पण माझ्या मध्ये पण हे जे इन्फ्लुएन्सरचे लोक असतात हे ट्रेडिंगवाले आहेत, ते कधी ब्रोकर नसतात, हे लोकांनी सुद्धा लक्षात घ्यावं आणि ते जास्ती संयुक्तिक ठरेल. अगदी सर, असे अनेक लोक आहेत जे यूट्यूबवर शेअर मार्केट संदर्भात बोलतात किंवा माहिती देतात, तर त्यांचे जे हे अकाउंट्स आहेत ते बऱ्याच वेळा लोकांची फसवणूक करणारे असतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात जी काही माहिती अवेलेबल आहे ना त्यामध्ये नॉर्मली ट्रेडिंग करणारी लोक, हे एज्युकेशन करणारी लोक मला वाटत नाही की डायरेक्ट मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतील. आता जी लोक ट्रेनिंग घेतात ती लोक कसं करतात की ती लोक बेसिकली त्याचं ट्रेडिंग कसं करायचं असतं, शॉर्ट टर्म ट्रेड कसे करायचं असतं. कारण की सध्या काय झालंय, करोना नंतरच्या काळामध्ये ना मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये व्हॉल्यूम खूप वाढलेला आहे आणि तो वाढलेला असल्यामुळे ह्या ट्रेडिंग मधनं हे जास्ती होत गेलं असं एकंदरीत ऑब्झर्वेशन सेबीचं असू शकतं. त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकरता ही ऍक्शन घेतली असेल असं मला प्रायमोफेसी वाटतंय. पण बघू भाई, अजून काय म्हणजे कालच रात्री बातमी आल्यामुळे अजूनही ते आता थोडंसं क्लिअरिटी नाहीये. अगदी सर, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्यासाठी. महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय. ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीनं छापा टाकलेला आहे आणि अवधूत साठे यांच्या कर्जत येथील ट्रेडिंग अकादमीवर 2 दिवस शोध मोहीम सुरू होती असंही कळतंय. आणि या संदर्भात अधिकची माहिती करण्याचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज, ज्या अवधूत साठेंचे यूट्यूबवर 9.36 लाख सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्या कार्यालयावर सध्या सेबीनं छापा टाकलेला आहे अशी मोठी माहिती समोर आली आहे. आणखी काही कळू शकलं याबद्दल? अत्यंत महत्त्वाची आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बातमी असं आपण म्हणू शकतो. अवधूत साठे हे कोण आहेत? ते ट्रेडिंग गुरु आहेत. ते ऑनलाईन शिकवतात कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायची. त्यांच्या कार्यालयावरती छापा टाकल्या. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कार्यालयावरती छापा का टाकला तर पेनी ट्रेडिंगमध्ये त्यांनी जे आहे ती स्वतःला इन्व्हॉल्व होती. पेनी ट्रेडिंगसाठी त्यांनी काही ट्रेडर्ससोबत हातमिळवणी केली होती अशी त्यांच्यावरती आरोप केले गेले आहेत. अर्थात त्याची चौकशी सुरू आहे. पेनी ट्रेडिंग म्हणजे काय तर बाजारामध्ये, शेअर बाजारामध्ये, मार्केटमध्ये ज्या स्टॉकची किंमत प्रचंड कमी आहे अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं त्याला पेनी ट्रेडिंग म्हणतात. अशा पद्धतीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक फार दजावत नाहीत, कारण त्याच्यामधले जी रिटर्न्स असतात ते अगदी कमी असतात किंवा ती रक्कम अचानक मोठीसुद्धा होऊ शकते. याच्यामध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे लोक फारसे पेनी ट्रेडिंगमध्ये जात नाहीत. तर यासाठी ते पेनी ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करावं यासाठी लोकांना काहीतरी माहिती देऊन, चुकीची माहिती देऊन, काही ट्रेडर्सना हाताशी धरून अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट लोकांकडून ते करून घेत असल्याची माहिती मिळते. आणि यामध्ये सेबीच्या नियमानुसार, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या सेबीच्या नियमावलीमध्ये या गोष्टी बसत नाहीत. मार्केट ट्रेडिंगची जी शिस्त असते ते शिस्तीचं पालन जे आहे ते या पद्धतीच्या ट्रेडिंगमध्ये होत नाही. म्हणून त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली. त्यांच्या क्लासेसवरती जे आहेत ते छापे टाकले. पेनी ट्रेडिंगची जी किंमत आहे ती वेगवेगळ्या याच्यानुसार वेगळी असते. भारतामध्ये ती कधी कधी अगदी काही रुपयांपेक्षा सुद्धा कमी असते, अतिशय कमी असते. स्वाभाविकपणे लोकांना त्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला एनकरेज केलं जातं आणि कमी किंमत आहे त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे, नोकरदार वर्ग आहे, तो याच्यामध्ये गुंतवणूक करायला पुढे जातो आणि अनेक वेळा याची किंमत झपाट्यानं कमी होते, अनेक वेळा वाढतेही, पण शक्यता असते की त्याच्यात नुकसान जास्त होऊ शकतं. म्हणून थोडी काळजी घ्यावी लागते. लोक इन्व्हेस्ट करायला फार जात नाहीत आणि त्यामुळे अशा इन्व्हेस्टमेंटकडे आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ते वापरत असल्याचं म्हटलं तर अवधूत साठे
कोण आहेत, तर आपण अनेक वेळा कशा पद्धतीने गुंतवणूक करायची, तुम्ही कुठले शेअर्स घ्यावे, शेअर्स काय असतात, डिबेंचर्स काय असतात, त्याचे रिटर्न्स काय असतात, तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्या बाबतीतले सल्ले दिले जातात. आणि हल्ली अशा पद्धतीचे व्हिडिओजना खूप बघितले जातात. का? कारण सर्वसामान्य नोकरदार वर्ग आहे, पगारदार वर्ग आहे, तो छोटी छोटी रक्कम या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. 1000, 2, 3000, 5000 अशा पद्धतीची रक्कम या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी अनेक लोक करतात, शॉर्ट टर्मसाठी करतात. या सगळ्याची माहिती देण्याचं काम अवधूत साठे हे यूट्यूबच्या माध्यमातून करायचे. 9.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांना फॉलो करत होते. याचा अर्थ त्यांनी ज्या ट्रेडिंग टिप्स देतात, त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट टिप्स देतात, ते लोक ऐकत होते, फॉलो करत होते. आणि याचाच फायदा त्यांनी घेतल्याचा संशय सेबीला आहे की लोकांना पेनी ट्रेडिंगकडे खेचण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये त्यांनी काही ट्रेडर्सना जे आहे ते हाताशी धरलं होतं, ट्रेडर्सच्या माध्यमातून हे सगळे करत होते. त्यामुळे त्यांच्यावरती अशा पद्धतीची कारवाई करण्याची प्राथमिक माहिती मिळते. अर्थात 2 दिवसाच्या सर्च ऑपरेशननंतर काय हाती लागलं, याचे काही पुरावे लागले का, या गोष्टी स्पष्ट होत आहेत. कारवाई का केली ते सेबीकडे त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीनंतर सेबीने जी आहे ती कारवाई केली. पेनी ट्रेडिंग हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सेबीची शिस्त असते, सेबीची एक नियमावली असते, संपूर्ण बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचं, त्याच्या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचं, ते व्यवहार जे आहेत ते नियमात होतात की नाही ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं काम हे सेबी करतं. सेबीची एक नियमावली असते, ट्रेडिंगची एक पद्धत असते, शिस्त असते. ती पद्धत जर का तोडली गेली, ती शिस्त जर का तोडली गेली तर अशा पद्धतीची अनियमितता आहे ती दिसून येते. आणि नेमकं त्याच्याचवरती सेबीनी त्याच कारणासाठी साठेंवरती कारवाई, त्यांच्या क्लासवरती कारवाई केल्याचं म्हटलेलं आहे. अर्थात जी नौकी लोक असतात, ज्यांना ट्रेडिंगविषयी माहिती नसते, अशी लोक जी आहेत ती असे व्हिडिओज जे आहेत, ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ जे आहेत ते बघतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्या पद्धतीनं माहिती घेऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून लोक इन्व्हेस्टमेंट करायला जातात. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीचे जे ट्रेडिंग इन्फ्लुएन्सर आहेत ते ट्रेडर्सच्या हातसाठी एक शस्त्र म्हणून किंवा ट्रेडर्ससाठी एक वेपन म्हणून काम करू शकतात. ज्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना वळवायचं आहे ती माहिती योग्य वेगळ्या पद्धतीने ट्रेडर्सना दिली तर ट्रेडर्स जिकडे इन्व्हेस्ट करत नाही, इन्व्हेस्टर जिथे इन्व्हेस्ट करत नाही तिकडे इन्व्हेस्ट करायला जातात, तिकडे खेचलं जातात आणि परिणामी इन्व्हेस्टरचं नुकसान होतं, मिसगाईड केलं जातं. अर्थात ह्या सगळ्या नियमावलीच्या विरुद्ध जाऊन काम केलं तर काय होतं याची माहिती मी तुम्हाला सांगतोय. पेनी ट्रेडिंग म्हणजे काय हे पण तुम्हाला पुन्हा सांगतोय. पेनी ट्रेडिंग म्हणजे कमीत कमी किमतीच्या शेअरमध्ये पैसा गुंतवणं आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टर्सना, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याला पेनी ट्रेडिंग म्हणतात. भारतामध्ये त्याची किंमत जी आहे ती अतिशय कमी, काही वेळा रुपयांपेक्षा कमी असते. US डॉलरमध्ये, अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये $5 पेक्षा ज्याची कमी किंमत असते त्याला कमी किमतीचे शेअर असतात, तिकडे पेनी ट्रेडिंग म्हणतात त्याला. वेगवेगळ्या देशामध्ये त्याची वेगवेगळी पद्धत आणि त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. पण भारतामध्ये अशा पद्धतीची गुंतवणूक ही धोकादायक असू शकते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वाटतं की काय किंमत कमी आहे मग इन्व्हेस्ट करायला जातात, पण कधी कधी तो सुद्धा गुंतवणूक त्याची चुकीची ठरू शकते. आणि त्याच्यासाठी मिसगाईड करणं, काही ट्रेडर्सना हाताशी धरणं, लोकांना ज्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा लोक येत नाही आहेत अशा ठिकाणी, अशा इन्व्हेस्टमेंटसाठी जवळ त्यांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीची जी आहे ती मिसगाईड केलं जातं. आणि हेच आरोप जे आहेत ते अवधूत साठेंवरती आहेत. क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी लोकांना मिसगाईड केलं अशा तक्रारीसुद्धा आल्याची माहिती मिळते. अच्छा, हे बरोबर आहे पंकज. यूट्यूब आणि सोशल मीडियावरून शेअर बाजाराची माहिती देणाऱ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारला जातोय. मात्र आता बाकीच्या ज्या कंपनीज आहेत, ज्यांचे सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत, त्या कंपन्या सुद्धा आता सेबीच्या रडारवर आहेत का? आणि दुसरं म्हणजे आता गुंतवणूकदारांना सेबीनं काय काळजी घ्यायला सांगितलेली आहे? सेबी ही या पूर्ण व्यवहारांवरती, बाजारावरती नियंत्रण ठेवते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना आपण नेहमी विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट कराव्यात, योग्य माहिती घेऊन इन्व्हेस्टमेंट कराव्यात अशा सूचना ह्या सेबीच्या निश्चितच असतात. त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने ट्रेडिंगचे वेगवेगळे भाग आहेत. डब्बा ट्रेडिंग असतील, किमती शेअरच्या फुगवून दाखवणं असते, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नियमबाह्य पद्धतीने होतात. हर्षद मेहता असेल किंवा ह्याच्यापूर्वी असे मोठे स्कॅम्स जे आहेत ते शेअर बाजारातनं समोर आलेले आपण बघितलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ट्रेडिंगचे प्रकार आहेत. जसे नियमावलीच्या नुसार ट्रेडिंग होतं तसं अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने सुद्धा ट्रेडिंग केलं जातं. अर्थात जेव्हा ह्याच्यावरती तक्रारी येतात तेव्हा सेबीची नजर त्याच्यावरती जाते आणि कारवाई करते. सेबीने अर्थात गुंतवणूकदारांना विचारपूर्वक ऑथेंटिक माहिती घेऊन सेबीच्या नियमावलीमध्ये गुंतवणूक करा अशा पद्धतीचे यूट्यूब इन्फ्लुएन्सर असतात. अवधूत साठेच असं नाही तर आपण जर का आपण तुमच्या फेसबुक अकाउंटवरती किंवा तुमच्या इन्स्टावरती तुम्ही किंवा यूट्यूबवरती तुम्ही शेअर
जर इन्व्हेस्टमेंट गुरु असे जर का टाईप केलं तर तुम्हाला अल्गोरिदमनुसार बरेच लोक, बरेच असे इन्फ्लुएन्सर ते दिसतील जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची माहिती देतात, कुठे इन्व्हेस्ट करायची नाही, माहिती बरोबर आहे देतात. अनेक पंकज. आता चौकशी सुद्धा होईल आणि साठ्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद होणार का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी.